नमस्कार, मी जयप्रकाश कोंडूजी ढोरे, कात्रज आगार, ड्रायव्हर क्रमांक 1637. मी श्री सुनील बाळू जाधव. नमस्कार, माझं नाव शंकर कोळेकर. मी वाघोली डेपोमध्ये काम करत आहे. माझं नाव फुलचंद महादेव सानप. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय मारुद्र कचरे. नमस्कार, माझं नाव जयराम सोपन गायकवाड. मी कैलास दादा भाऊ आदक, कोथरूड डेपो. नमस्कार, मी संतोष दत्तात्रय पोळ. मी विनायक भाऊसाहेब दराडे, स्वारगेट डेपो. माझं नाव अरुण नारायण कुचेकर. मी PMPL मध्ये 12/12/98 सालापासून रुजू झालो. नमस्कार, मी नवनाथ श्रीमंत माने, बालेवाडी डेपोमध्ये 10 वर्षापासून काम करतो. नमस्कार, मी अविनाश नरेश धनगर. माझे नाव हनुमंत नारायण चौधरी. नमस्कार, मी नितीन मोहन चव्हाण, हडपसर डेपोमध्ये 15 वर्ष झालं सर्व्हिस करतो. नमस्कार, मी विठ्ठल पांडुरंग राऊत. ड्रायव्हरमध्ये कसं मार्गावर जर चालायचं असेल तर खूप टेन्शन राहतं, पण टेन्शन जर नाही घेतलं तर अपघात हा कधी होऊच शकत नाही. कारण हा स्वतःचा माझा अनुभव आहे. आता गाडी चालवायचं म्हटलं तर पुण्यामध्ये खूप ट्रॉफिक आहे. रिक्षावाला येईन, सायकलवाला येईन, कोणी इकडून कट मार. तर डोक्यामध्ये राग नाही घ्यायचा कधीच. कुठलाच टेन्शन न घेता तर तुम्ही ड्रायव्हिंग केली ना, अपघात 0% कधी होऊच शकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळं मी बोलू शकतो. एखादा अनुभव जिथे तुम्ही अपघात टाळला? एक पाऊस चालू होता, त्या माझ्या गाडीच्या पुढे एक टू व्हीलर चाललेली होती. तिचे पाऊस चालू असल्यामुळे ती स्लिप झाली, पडली टू व्हीलर माझ्या पुढे. ब्रेक दाबल्यामुळं अपघात टळला. मी मार्गावर काम करत असताना एक टू व्हीलरवर एक गतिरोधकला एक लेडीज गाडीवरून चेंडूसारखी उडाली आणि ती मी साईड ग्लासला आरशामध्ये पाहिली आणि त्या बाईला मी अक्षरशः 4 बोटाच्या अंतरानं मी मागचे टायर वाचवले तिला. की आम्हाला पहिल्यापासून शिकवण्यात आलं असतं की गाडीला पूर्ण राऊंड मारल्याशिवाय गाडीचं आम्ही स्टेअरिंग बसत नाही. तसं आम्ही जसं मंदिरात फिरतो तसं गाडीला पूर्ण राऊंड मारल्याशिवाय आम्ही गाडीत बसत नाही आणि गाडीचं दर्शन घेतल्याशिवाय दरवाजाच उघडत नाही. त्याच्या आधी अर्धा तास पाऊण तास आपल्याला हजेरी लावून आपल्याला गाडी स्वच्छ, ऑइल, पाणी, टायर या सगळ्या अडचणीत आपण बघून GS म्हणजे गॅरेज सुपरवायझर यांना कल्पना करतो किंवा किरकोळ काम असलं तर आपण ताबडतोब करून घेतो. की ती बस मार्गावर जाऊन फेल होऊ नये या कारणास्तव आम्ही ती चेक करतो. आणि ड्रायव्हिंग करत असताना की प्रवाशाची एवढं सौजन्याने तुम्ही वागलात तर प्रवासी तुमच्याशी सौजन्याने वागतात. आता तुम्ही जर उद्धट वागला तर प्रवासी सुद्धा उद्धट वागतात. सौजन्याने वागल्याने ते पण आपल्याला कोऑपरेट करतात. किंवा कधी ट्रॅफिक झालं, कधी काय आपल्याकडून चुकलं ते समजून घेतात. ज्यावेळेस मी प्रवासी घेऊन जातो सकाळी पहिल्या टेपला वगैरे, त्यांना वेळेवर पोहोचवतो ना, त्यावेळेस मी त्यांना एवढं कामावर वेळेवर पोहोचलं जातं ना, त्यावेळेस ते म्हणतात धन्यवाद, आभारी आहे. आता माझा हा 6वा पुरस्कार आहे. ह्याच्या अगोदर पुन्हा आटेवालीने केला, PMPLने भरपूर वेळा केला आणि PMPLमध्ये आता माझा केंद्र सरकारने दिल्लीमध्ये माझा पुरस्कार केला. आणि ESRTO यांनी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचा आभार. ESRTOने हा जो उपक्रम राबवला आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ESRTO या संस्थेने हा उपक्रम राबवलेला आहे, त्यांच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचे. PMPML या वटवृक्षाने मला इथं आमंत्रित केलं, त्या वटवृक्षाचे मी मनापासून आभार मानतो. हा ड्रायव्हर डे साजरा करण्यासाठी आमचे PMPMLचे संचालक आणि व्यवस्थापक श्री कोलते साहेब आणि त्यांचे अधिकारी नार्वेकर साहेब यांनी हा ड्रायव्हर्स डेला उपक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही आभार मानतो. CMD साहेब आणि JMD साहेब यांनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्याबद्दल. सर्व PMTचे अधिकारी आमचे घाटे साहेब असतील, त्यांचे पण माझ्यावरती उपकार आहेत. बऱ्याच वेळा काही सहकार्य केलेले आहे. CMD सर, JMD सर यांचं मी मनापासून आभार मानतो.
ASRTO यांनी ड्रायव्हरांचे परिश्रम आणि मेहनत ओळखून जो ड्रायव्हर डे साजरा केला त्याबद्दल मी आभार मानतो. तसेच PMPML मधील CMD साहेब व GMD साहेब यांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.